हे बघा, ज्यांनी कोणी अशा पद्धतीचं कृत्य केलंय ते निषेधात्मक आहे आणि यावरती पोलिसांनी कठोर कारवाई करावी, त्या गुन्हेगाराला शोधावा अशी मागणी शिवसेनेतर्फे आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत. परंतु या घटनेचा संदर्भ घेऊन इतरांवरती, सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडणं, त्यांच्यावर टीका करणं हे सुद्धा निषेधात्मक आहे. जी व्यक्ती कधीही राजकारणात नव्हती, राजकारणाशी संबंधित नव्हती, त्यांचा आधार घेऊन राजकारण करणं, विरोधकांवर टीका करणं अत्यंत खेदजनक बाब आहे आणि अत्यंत दुर्भाग्यपूर्ण अशी बाब आहे. आणि जर या कृतीचा किंवा ही झालेल्या घटनेचा विरोधकांवरती टीका करण्यासाठी किंवा जे सिंदूर आंदोलन जे त्यांनी उभारलं होतं आणि त्यावरून लक्ष हटवण्याकरता अशा पद्धतीचं कृत्य झालेलं आहे, अशा जर कोण आरोप करत असतील तर आरोप करणाऱ्यांवरती संशय निर्माण होत आहे की अशा पद्धतीचं वातावरण करण्याकरता मुद्दाम तर कोणी खोडसाळपणे तर हे कृत्य केलं नाही का आहे का, अशा पद्धतीचा संशय मला या ठिकाणी निर्माण होत आहे. पोलिसांनी या दृष्टीने सुद्धा चौकशी करावी. सर, संशय निर्माण होतो, त्यांचा देखील संशय निर्माण होतोय. त्यांचं म्हणणं कुठं तर वारंवार शिवसेना ठाकरे गटाला डिव्होर्स देण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारची पुन्हा आता कुठेतरी बदनामी. हे बघा, जी व्यक्ती कधीही राजकारणात नव्हती त्या व्यक्तीला राजकारणात ओढून हे करण्या इतपत सत्ताधारी पातळी सोडलेली नाही आहे. सत्ताधाऱ्यांना याची गरजही नाही आहे. युबीटी आपल्या कर्माने संपणार आहे, आपल्या कृत्याने संपणार आहे. त्याकरता अशी कृत्य करण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही लोकांसाठी काम करतोय, लोकांमध्ये जाऊन काम करतोय. त्यामुळे अशी कृत्य करण्याची आम्हाला गरज नाही. अशी कृत्य कोण करायचं निवडणुका आल्या की, याची सर्व अनुभव आम्हाला आहे. आम्ही त्यांच्यासोबतच होतो की निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस, मराठी भाषा, हे सगळे विषय मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या की कसे प्लॅन केले जायचे याचा अनुभव. शेवटी आम्ही नेत्यांच्या आदेशाने वागलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला याचा अनुभव आहे. त्यामुळे अशी कृत्य करण्याची आम्हाला गरज नाही आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करतोय, लोकांसाठी काम करतोय. सर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे, मात्र प्रणिती शिंदे यांनी टीका केलेली आहे की मोदींचा वाढदिवस हा काळा दिवस आहे. प्रणिती शिंदे केवळ चर्चेमध्ये येण्याकरता अशा पद्धतीच्या वक्तव्य करतायत. प्रणिती शिंदेंनी नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करण्या इतपत आपली प्रगती झालेली आहे का, आपण त्या योग्यतेचे आहात का, याचा तेवढा अभ्यास करावा. की ज्या व्यक्तीकरता देशच सोडा तर परदेशातही त्या व्यक्तीला जो सन्मान आहे, मान आहे आणि आपल्या देशाची जी काही प्रगती झालेली आहे, की जो काळे दिवस जे देशाला आले होते त्यामध्ये प्रकाश देण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाने केलेलं आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांनी आपली योग्यता तपासावी आणि त्यानंतरच माननीय नरेंद्र मोदी साहेबांवरती टीका करावी. मस्के साहेब, राज ठाकरे त्या मीनाताई चौकाकडे पोहोचलेले आहेत, मात्र उद्धव ठाकरेंनी सांगितले शांतता राखा. त्यांचे आमदार खासदार घेऊन आता कुठेतरी सत्ताधाऱ्यांवरती टीका करतात. राज ठाकरे स्वतःहून. मी तुम्हाला ह्याचं उत्तर दिलेलं आहे की सत्ताधाऱ्यांवरती ज्या पद्धतीने आरोप केले जातात या कृत्याचा संबंध ठेवून, त्यामुळे जे आरोप करत आहेत त्यांच्या वागण्यावरच आणि त्यांच्या कृतीवर संशय निर्माण होत आहे. काल एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये माजी नगरसेवकांची बैठक घेतलेली आहे. निवडणुकीला लागा असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. ठाण्यामध्ये कशा पद्धतीने निवडणुकीचे रणशिंगाचे पूर्ण होणार? ठाण्यामध्ये आपण पाहताय की शिवसेना 24 आवर्स काम करत असते. 365 दिवस 24/7 आमचे नगरसेवक, आमचे पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते लोकांच्या सेवेसाठी असतात. आणि ऑलरेडी कधीही निवडणुका लागल्या, आत्ता निवडणुका लागल्या म्हणूनच आम्ही काम करतोय असं नाही. 365 दिवस शिवसेना या ठिकाणी कार्यरत असते आणि ऑलरेडी ते सर्व कामाला लागलेले आहेत. सर, नरेंद्र मोदी माझे दुश्मन नाहीत, पण ते ज्याप्रमाणे शिवसेना संपवायला निघाले ते विसरणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत.
शिवसेना कोण संपवत आहे? शिवसेना कधीच संपणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी हा शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे आणि ते पुढे मार्गक्रमण करत आहेत. 80 जागा लढून 60 जागा आमच्या निवडून आणलेल्या आहेत. युबीटी हे संपत चाललेलं आहे. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व संपत चाललेलं आहे. हे त्यांनी मान्य करावं. 10 वेळा मी संपणार नाही शिवसेनेचा आधार कशाला घेता? आज सर्व नगरसेवक तुम्हाला सोडून चाललेत, सर्व लोकप्रतिनिधी तुम्हाला सोडून चाललेले आहेत, तुमचे इतर प्रतिनिधी तुम्हाला सोडून चाललेले. तुमच्याकडे शिल्लक काय राहिलंय? 100 जागा लढता 20 जागा मुश्किली निवडून येतात. त्यामुळे संपलंय कोण? हे लोकांनी याचं उत्तर दिलेलं आहे. सर, ब्रँड राहिला नाही असं देखील काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. येणाऱ्या काळात महायुतीचाच महापौर बसेल. महायुतीचा ब्रँड या महाराष्ट्रात आहे हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे. लोकांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये भरभक्कम भारी एकदम रेकॉर्ड ब्रेक जे मताधिक्य आम्हाला दिलेलं आहे त्यावेळी महाराष्ट्रामध्ये महायुतीचा ब्रँड आहे हे सिद्ध झाले. बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये महायुतीचा ब्रँड आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड आहेत. ते ब्रँड कायम राहणार. परंतु त्यांच्या नावाचा आधार घेऊन जे स्वतःला कोण ब्रँड म्हणत असतील त्याचं उत्तर लोकांनी दिलेलं आहे. तर फडणवीस कफन चोर पण म्हणाले. हे खालती कफन चोरवरती घे ना. कफन चोरवरती किधर पकडू? हा बूम आहे. रेडी? सर, काल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर पहिली जहरी टीका केलेली आहे. कफन चोर असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. यावेळी देखील तुम्ही कोविडचे अनेक कारनामे त्यांच्याबद्दल सांगितले. हे बघा, मी कफन चोर नाही म्हणणार. त्यांच्या नेतृत्वाखाली कधी काही काम केलंय. परंतु जी मृतावर टाकण्याची बॅग जी ठाणे महानगरपालिका 350 रुपयाला घेते त्याच काळात 350, 550, 750 सुरुवातीच्या काळात 750 नंतर 550, 350 जी बॅग ठाणे महानगरपालिका 350 रुपयाला घेते तीच बॅग तीच कंपनी तोच कॉन्ट्रॅक्टर मुंबई महापालिकेचं 7,000 रुपयामध्ये घेतली जाते. तर आता त्याला काय म्हणायचं? मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे म्हणायचं का देवेंद्रजींच्या भाषेत कफन चोर म्हणायचं? ते तुम्ही सांगा. जनता सांगेल की त्यांना काय म्हणायचं. तीच बॅग तीच कंपनी तोच कॉन्ट्रॅक्टर. आमच्याकडे पण ती लोक आली होती. माझ्याकडे आलेली. मी महापौर होतो. त्याची जास्त किंमत लावा, तुम्हाला एवढा फायदा होईल, तुम्हाला तेवढा फायदा होईल. त्यावेळी आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आम्ही नाही आहोत. तुम्ही बघा, जी 7,000ला जी बॅग घेतलेली आहे तीच बॅग ठाणे महानगरपालिकेने सुरुवातीच्या काळात 750ला घेतली, नंतर 550ला घेतली, नंतर 350 रुपयाला घेतली. ती बॅग 7,000-7,500ला जेव्हा घेतली जाते तेव्हा काय म्हणायचं? कफन चोर? मी कफन चोर म्हणत नाही, कारण शेवटी मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. चोर नाही म्हणणार त्यांना. परंतु मग मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे म्हणायचं का? जनता ठरवेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.